सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणामुळं वातावरण तापलं होतं. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाविरोधात महाविकास आघाडीनं जोरदार आंदोलन केलं. आज सकाळपासूनच महाविकास आघाडीचे नेते या मुद्द्यावरून आक्रमक पवित्र्यात दिसले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मंत्रालयामध्ये लाचलुचपतची कारवाई होते, यावरून भ्रष्टाचार कुठपर्यंत पोहोचलाय हे सिद्ध होत असून सत्तेपलीकडे कुणाला काही दिसत नाही, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. मंत्रालयामध्ये एसीबीचे धाड होते, याचा अर्थ कुठपर्यंत भ्रष्टाचार पोचलेला हे सिद्ध त्या ठिकाणी होते. आणि कुणाला कुणाचा पायपोस नाही, फक्त सत्ता याच्या पलीकडे कुणाला काही घेणदेण या महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराचा म्हणजे टोक गाठलेला असं म्हणायला हरकत नशी अवस्था या महायुतीची झाली. यावेळी फाईल हलते पैशानं, मंत्रालय चालतं हप्त्यानं, मंत्रालयात एकच हिरवळ, नाव यांचं झिरवळ झिरवळ, भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.